आज नव्या माळ्याला घटाच्या माळा वर केल्यानंतर उद्याचा विजयादशमीचा मुहूर्त। उद्या सकाळी देवीची महापूजा अलंकार पूजा होईल। त्यानंतर देवीला वडापुरणाचा नैवेद्य दाखवला जाईल आणि दुपारी या ठिकाणी शस्त्रपूजन संपन्न होईल आणि त्यानंतर भगवान परशुरामांची पालखी इथून निघेल। ही पालखी वरदायिनी देवीचं दर्शनासाठी समोरील टेकडीवर जाते। त्या ठिकाणाहून भगवान परशुराम सुवर्ण घेऊन येतात आणि हे जे आणलेलं सोनं आहे ते रेणुका मातेला अर्पण करतात आणि त्यानंतर भाविक भक्त एकमेकांना सुवर्ण देऊन शुभेच्छा देतात। अशा हा नवरात्र महोत्सवामधील सगळ्यात महत्वाचा म्हणजे दसऱ्याचा जो मोठा सण आहे तो संपन्न होतो आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जी समाप्ती होते ती कोजागिरी पौर्णिमेला। कोजागिरी पौर्णिमेला येथे अनेक कलावंत येतात, आपली सेवा मातेचरणी सादर करतात आणि रात्री 12 वाजता श्री रेणुका मातेला दुग्ध प्रसादाचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्व भाविकांना दिला जातो आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने ही नवरात्र महोत्सवाची समाप्ती होते हे जाहीर केलं जातं। जय जगदंबा। आपणास खूप खूप शुभेच्छा। नमस्कार।